मी आपल्याला सांगतो, सर्व निकष बाजूला ठेवून या ठिकाणी मदत केली जाईल. म्हणाले पीएम केअर योजना. पीएम केअर योजना म्हणजे प्रधानमंत्रीची योजना, त्याच्यातून पैसे द्या. अरे पीएम केअर योजना कोविडसाठी होती, एवढं पण कळत नाही. तुम्ही कोविडमध्ये 600 कोटी जमा केले, एक पैसा तरी खर्च केला? सांगा. तुम्हाला प्रधानमंत्री महोदयांवर आरोप करण्याचा अधिकार आहे? अरे प्रधानमंत्री महोदयांनी शेतकरी सन्मान योजनेमध्ये आणि आपत्तीमध्ये 46,000 कोटी रुपये या महाराष्ट्राला दिले. 46,000 कोटी रुपये शेतकरी सन्मान योजना त्यांनी सुरू केली केंद्राने. राज्याने देखील वर्षाला 6,000 रुपये देण्याचं सुरू केलं आणि जवळपास 13,000 कोटी रुपये राज्य सरकारने देखील दिले. किती सांगू, केंद्राने काय दिलं? जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी संकटात होता त्यावेळेस सहकार मंत्री, गृहमंत्री अमित शाह साहेबांनी 10,000 कोटी रुपये इन्कम टॅक्सचे माफ केले शेतकऱ्यांसाठी. हे दिलं केंद्राने. मला सांगा, गेल्या 10 वर्षामध्ये 70 वर्षामध्ये 10 वर्षात नाही 70 वर्षाचा इतिहास बघा. काँग्रेस युपीए सरकारचा या महाराष्ट्राला 2 लाख कोटी दिले. 2 लाख कोटी. आणि 2014 ते 2024 मध्ये मोदीजींच्या सरकारने दुप्पट नाही, तिप्पट नाही, चौपट नाही, 5 पट 10 लाख रुपये या महाराष्ट्राला दिले. 10 लाख रुपये. 76,000 कोटीचं वाढवण बंदर होत आहे. अटल सेतू झाला. या सर्व प्रकल्पांना केंद्राने मदत केली आहे. नवी मुंबईचं एअरपोर्ट, त्याचं उद्घाटन आता होत आहे 8-9 तारखेला मोदी साहेबांच्या शुभ हस्ते. मेट्रो 3चं लोकार्पण होत आहे. लाखो लोक प्रवास करणार, त्यालाही केंद्राने मदत केली. हे सर्व प्रकल्प जर सरकार महाबिगाडीचं असतं, हेच मुख्यमंत्री असते, तर मेट्रो 3 पण चालू झाली नसती, विमानतळ पण सुरू झालं नसतं. इतर जे मेट्रोला प्रकल्प आपण शुभारंभ केले ते सुद्धा सगळे ठप्प झाले होते. सगळीकडे स्पीड ब्रेकर, सगळीकडे स्टे. हे स्थगिती सरकार नाही, हे प्रगती सरकार आहे. 2.5 वर्षामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा 2022ला मुख्यमंत्री झालो त्यावेळेस सगळे स्टे स्थगिती हटवून टाकली, स्पीड ब्रेकर हटवून टाकले. आणि काय बंद, सगळे सण बंद होते, सगळे प्रकल्प बंद होते, मंदिरं बंद होती, आंदोलन सुरू होती. मुख्यमंत्री झाल्या सगळ्या सणांवरची बंदी काढून टाकली. सगळे सण, उत्सव, परंपरा, संस्कृती सुरू झाली. विकास प्रकल्प सुरू झाले. 2.5 वर्षामध्ये, या 2.5 वर्षामध्ये एवढं काम केलं. आता दुसरी इनिंग सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमची टीम त्याच वेगाने काम करतीये. आणि देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आपल्या महाराष्ट्राच्या पाठीशी पहाडासारखे खंबीरपणे उभे आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे. सर, काय कसली टीका करताय? कोणावर टीका करताय? अरे जे दोन्ही हाताने देत आहेत त्यांच्यावर टीका करताय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.